शेतकरी कर्जमाफी योजना मंजूर झाल्यानं शिवसेना आमदार बच्चू कडूंनी राज्य सरकारचे आभार मानलेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली आहे। ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी आयुष्य बदलणारी राहील। फडणवीस आणि शिंदेंचे मनापासून आभार असं बच्चू कडू म्हणाले। कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा अशी मागणी बच्चू कडूंनी केलेली आहे। तर शेतकरी नेते अजित नवलेंनी मात्र गठीत केलेल्या समितीचा अहवाल सार्वत्रिक करा, निश्चित केलेल्या अटी शर्ती जाहीर करा अशी मागणी सरकारकडे केली आहे। तेव्हा भाऊचं खास करून अनाथाचे एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो। जो जो कार्यकर्ता या लढाईत सहभागी होता या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो। शेतकऱ्याच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली, पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन निधी जे 50,000 आहे ते सरकारनं 1 लाख करावी याच्यासाठी बच्चू कडूचा लढा कायम राहील। पुन्हा सरकारचं आभार मानून सगळ्यांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांचे आभार मानतो। ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आणि त्याच्या खऱ्यातलं आयुष्य बदलणारी राहील अशा सुद्धा अपेक्षा करतो आहे। निवड कर्जमाफी घेऊन चालणार नाही, तर हमी भावाच्या लढाईसाठी सुद्धा माझा शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अशाही अपेक्षा करतो। राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे कर्जमाफी कोणाला करण्यात आलेली आहे, याबाबतच्या अटी शर्ती काय आहेत, किती लाखापर्यंतची कर्जमाफी आहे, 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट लागू होणार आहे की नाही होणार आहे, या अनेक शंका या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहेत। 30 जून 2026च्या आत जर प्रत्यक्षपणाने बँकांना कर्जमाफीचे हप्ते सरकारकडून जमा झाले नाही तर शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज घेणं हे अवघड होणार आहे। त्यामुळे काळ खूप कमी शिल्लक आहे। या पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीमध्ये माहिती दडवणं, अपारदर्शकता ठेवणं हे वाईट ठरू शकतं। अटी शर्ती काय आहेत हे जनतेला सांगावं, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। कर्जमाफीच्या घोषणेवरनं आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी गाजावाजा न करता कर्जमाफी दिलेली होती, मात्र आता महायुतीच्या या सगळ्या घोषणा पोकळ आहे। आता तरी कर्जमाफी थेट बँक खात्यांपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणतात। जी कर्जमाफी त्यांच्यापर्यंत पोहोचली, कर्जमुक्ती कुठेही होर्डिंग बॅनर गाजावाजा न करता पण खात्यापर्यंत पोहोचली, बांधावर पोहोचली, ती दिलेली होती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी। मला वाटतं त्याच्या आधीच्या घोषणा आणि त्याच्या नंतरच्या घोषणा ह्या सगळ्या पोकळ होत्या, आपल्याला माहिती होते। अपेक्षा हीच आहे, आशा हीच आहे की ह्यावेळची घोषणा ही खात्यापर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करू। आणि कुठेही जास्ती बॅनरबाजी, होर्डिंगबाजीची गरज नाही आहे, कारण आपण पाहतोय खर्च कमी करायला सांगितलं, खर्च वाचवायला सांगतात एका बाजूला सरकार, आणि दुसऱ्या बाजूला जर बॅनरबाजी करणं असेल तर त्याला काही अर्थ नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।